तज्ञ महान पंडित आणि या महाराष्ट्रामधला सरकारचा सक्का जावई मनोज जरांगेंनी आज भूमिका मांडली। ते बोलले की ओबीसीचा जो मोर्चा जाणार आहे हे ह्याला राजकारण करायचंय आणि त्यांनी काय मला सांगितलं की तुम्ही तुमच्या जातीची लढाई लढावी। आमच्या जातीची लढाई आमच्या 4 पिढ्या लढतायत त्याची आम्हाला कल्पना आहे, पण आज रोजी आमचं जे ओबीसी विजयंतीचं झोपडं आहे ते झोपडं एका चौथी नापास माणसाच्या शिवराळ भाषा बोलणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं आज आमच्या ओबीसीचं आरक्षण हे धुळीस मिळालंय, मातीला मिळालंय, आमचं झोपडं उद्ध्वस्त केलंय। आम्ही 1 सप्टेंबरला या महाराष्ट्रातला ओबीसी विजयंती एसबीसी आणि आमचा एससी एसटी बांधव लाखोंच्या संख्येनं आम्ही दौंड तालुक्यातल्या पाटसमधून मुंबईकडे निघणार आहोत। 1 सप्टेंबरला लाखोंचा जनसमुदाय मुंबईला असेल आणि कोण हा मनोज जरांगे काय बोलतो आम्ही याला मोजत नाही। ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे, ध्यानात ठेव। आणि आता या रथाची जिम्मेदारी या महाराष्ट्रामधल्या आम्ही सगळ्या बांधवांनी स्वीकारली। आम्ही आमदार खासदाराची कारखानदाराची पोरं नाही। तू काय बोलतो रे? तू बोलतो मी 25 आमदार तुमचे पाडून दाखवतो। अरे ओबीसी जागा झाला ना, आज मी तुला यादी देतो 100 आमदार तुमचे नाही पराभूत केले या ओबीसीने। तर ध्यान ठेव, लक्षात ठेव। तू कुणाशी बोलतोय? तू ओबीसीची संख्या किती? आज ओबीसीचं आरक्षण संपलंय। या सरकारला धडा शिकवायचा असेल तर ओबीसी बांधवांनी 1 सप्टेंबरला लाखोच्या जनसंख्येनं मुंबईकडे यायचंय। एकच पर्व ओबीसी सर्व